नमस्कार. खरी शिवसेना ही ठाकरेंचीच. अखेर एकनाथ शिंदे हे काय बोलून गेले की ते मोठ्या अडचणीत आले आणि खरी शिवसेना ठाकरेंचीच आहे हे त्यांच्याच तोंडातून आलं. त्यामुळे ते एका मोठ्या अडचणीत सापडले आहेत. नेमकं काय झालंय हे सविस्तर बघण्याअगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील. आणि खरी शिवसेना कोणाची हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा, विसरू नका. तर आपण सविस्तर बातमी बघूया. नेमकं एकनाथ शिंदे काय बोलून गेले आहेत. तर गेल्या काही दिवसापासून खरी शिवसेना कोणाची हे सुप्रीम कोर्टात ठरत नसताना अनेक ठिकाणी अगदी लहान मुलाला जरी विचारलं शिवसेना कोणाची तरी तो सांगेल उद्धव ठाकरेंची, उद्धव बाळासाहेब ठाकरेंची. आणि जी काही दुसरी शिवसेना एकनाथ शिंदेंना निवडणूक आयोगाने दिली आहे ती डुप्लिकेट आहे असं कोणीही सांगेल. परंतु आता शिंदे गटातील त्यांचेच मुख्य नेते असलेले एकनाथ शिंदे नेमकं काय बोलून गेले ते आपण सविस्तर बघूया. सुप्रीम कोर्टात पुढील 1 ते 1.5 महिन्यात शिवसेना कोणाची हे स्पष्ट होईलच आणि शिवसेना आणि पक्षचिन्ह हे उद्धव ठाकरेंना मिळणार हे जवळजवळ शक्यता वाटत असतानाच आता एकनाथ शिंदे यांच्या या वक्तव्याने शिवसेना कोणाची हे स्पष्ट झालेलं आहे. एकनाथ शिंदे एका वाहिनीशी बोलताना असं म्हणाले की म्हणजेच समोरच्या पत्रकाराने प्रश्न विचारला होता राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे तुमच्या ज्या काही नात्यांबद्दल, त्यावेळी एकनाथ शिंदे बोलून गेले की मी आणि राज ठाकरे हे शिवसेनेत असताना, असं पुढं बोलताना ते मध्येच चुकून बोलले की शिवसेनेत असताना. म्हणजेच याचा अर्थ असा होतो की त्यांचा जो पक्ष आहे ती खरी ओरिजिनल शिवसेना नाही आणि ओरिजिनल शिवसेना ही उद्धव ठाकरेंचीच आहे. त्यामुळे ते बोलताना अडखळले आणि पत्रकाराने तेच त्यावरून त्यांना प्रतिप्रश्न केला की खरी शिवसेना मग कोणाची, त्यावर ते अडखळले होते. यावरून स्पष्ट होतं की खरी शिवसेना ही त्यांच्याकडे नसून खरी शिवसेना ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना उद्धव ठाकरे यांच्याकडेच आहे. त्यामुळे ते बोलताना गडबडले, परंतु पुढे त्यांनी तो जो काही वाक्य आहे ते सुधारलं. म्हणजेच यावरूनच सर्वच पत्रकारांना असेल किंवा राज्यातील सर्व जनतेला, नागरिकांना माहीत आहे की खरी शिवसेना कोणाची आहे. परंतु तेही लवकरच कायदेशीर असं 1 ते 1.5 महिन्यात स्पष्ट होईल. कारण भूषण गवई जे सुप्रीम कोर्टाचे मुख्य सरन्यायाधीश आहेत त्यांना सुद्धा जे काही संविधानाप्रमाणे निर्णय घ्यायचा आहे, कारण ते बाबासाहेबांचे मानणारे आणि संविधानाला मानणारे एक अनुयायी आहेत. त्यामुळे ते पुढील काळात खरी शिवसेना कोणाची हे स्पष्ट करून टाकतील. त्यामुळे त्यांनी गेल्या वेळी सांगितले की जो काय निर्णय तो आम्ही लवकर देणार आहोत. गेल्या 1.5 ते 2 वर्षापासून हा निर्णय ताटकळतच राहिला आहे. त्यामुळे खरी शिवसेना ही पुढील सप्टेंबरपर्यंत स्पष्ट होईल असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, खरी शिवसेना ही कोणाची? शिंदे जे मनातून बोलले ते काय आहे? तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा की खरी शिवसेना कोणाची. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.